कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये पोलिसांना महत्त्वाचा पुरावा सापडला। तो निदा खान आणि तिचा नवरा एजाज खान यांच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये। तो पाहूयात। निदा खान हिनं पहिला मेसेज केला, मी आज हनिया हिच्यासोबत बाहेर फिरायला जाते। हनिया ही हनिया कोण असं तिच्या पतीनं विचारलं। त्यानंतर निदा खान हिनं तुम्ही विसरलात का असं विचारलं। त्यावर मला नाही आठवत, मला सांग कोण आहे ही हनिया असं तिच्या पतीनं म्हटलं। व्हॉट्सॲप चॅट हे पोलिसांच्या हाती लागले। त्यानंतर निदानं ती कन्व्हर्ट झालेली मुलगी आहे, तीच तर आता हनिया झाली आहे। त्यावर पतीनं अच्छा ती होय असं म्हटलं आणि हे संपूर्ण चॅट पोलिसांच्या हाती लागलं। महत्त्वाचा पुरावा पोलिसांना सापडला। एवढे सगळे सबळ पुरावे असताना निदा खान एवढे महागडे वकील तिच्या स्वतःच्या डिफेन्ससाठी जे हायर करते आहे, तो पैसा तिला कुठून मिळत आहे ह्याच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण तिचं वार्षिक उत्पन्न हे फक्त 3 लाख रुपये आहे। असं असताना ती एवढी फी कुठून देत आहे हे सुद्धा एका ऑर्गनाइज क्राईमचाच पार्ट आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा एक रिपोर्ट सादर केला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा ज्या बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यातही हे आढळून आलेलं आहे की हे अतिशय सुनियोजित पद्धतीने एक तयार केलेल्या प्लॅनच्या अंतर्गत हे सगळं घडलेलं आहे।